हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, देवभूमी उत्तराखंडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. आपण आज जिल्हा चोपटा गावामध्ये आणि या ठिकाणाहून तुंगनाथ महादेव जे पंचकेदारमधील एक देवस्थान असतं, तर त्या तुंगनाथ महादेव याची ट्रेक चालू होता. तर इथून 6 किलोमीटरवर तुंगनाथ महादेव मंदिर असा आणि जगातला सगळ्यात उंच शिव मंदिर म्हणून याची प्रसिद्धी असा. तर आज आपण हे ट्रेक करणार आहोत, दर्शन करणार आहोत. त्याच्यावरती देखील चंद्रशिला पीक असा, तर त्याची देखील माहिती घेणार आहोत. तर खूप सुंदर अशी ट्रेक असणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुमका जर तुंगनाथ महादेव या ठिकाणी दर्शन करूचं असेल तर कसा यायचा, इकडे किती खर्च होता, राहायची व्यवस्था काय, ट्रेक कशी या, दर्शन कसा होता, याची सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका देणार असो. तर नक्की ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण आता इलो चोपटा गावामध्ये आणि या ठिकाणी इथून तुंगनाथ महादेव, तर इकडे वरती जाऊची ट्रेक चालू होता इथून. तर ह्यो जो रस्तो येता तो कुंडावरून येता, म्हणजे रुद्रप्रयाग कुंडावरून ह्यो रस्तो येता. आणि इकडून येता ह्यो रस्तो येता ह्यो चमोली गावातून येता. तर दोन्हीकडून तुम्ही येऊ शकता. जर बद्रीनाथ मध्ये तुम्ही असलास तर चमोली मार्गे या ठिकाणून येऊ शकता. इथून 40 किलोमीटर असा. आणि जर तुम्ही केदारनाथवरून येत असाल तर कुंडावरून तुमका इकडे यायचा लागताला. आणि ह्यो रस्ता असा जवळपास 30 किलोमीटर. तर या ठिकाणी ह्या चोपटा मार्केट आहे, इकडे तुमका हॉटेल वगैरे सर्व मिळतील. आणि या वरच्या साईडला या ठिकाणी रवासाठी रूम्स असतात, हॉटेल्स वगैरे. तर त्याची माहिती आपण नंतर शेवटला घेऊया. पहिल्यांदा आता ट्रेक चालू करूया. हर हर महादेव. ट्रेक चालू करूसाठी तर तुमका काठी वगैरे हवे असतील तर या ठिकाणी काठी असत, तर 50 रुपयात काठी तुमका मिळतात. तर ती काठी घेऊन नक्की हे करा, कारण ट्रेकसाठी काठी लागतात कंपल्सरी, कारण खूप हायेस्ट असा चढाव असा पूर्ण. तर चला आपण फायनली सुरुवात करतो ट्रेकला. हर हर महादेव. चला इकडे आपल्या सावकाशच चलत जाऊचा असा. आणि पूर्ण ट्रेकिंगचा रूट असा. तर सुंदर अशा जंगलातून आपण पर्वतरांगांमधून जातलो ट्रेकला. इकडे आपलो रूम असा. तर या रूमची माहिती मी तुमका देते नंतर, त्याचं किती रेंट वगैरे होत होतो. पहिल्यांदा आपण ट्रेक चालू करूया. बरोबर 5:30 वाजल्यात आणि आपण ट्रेक चालू केलं. तर आपले मित्र असत ते पुढे थांबले आहेत. ते भेटले की एकत्र आपण ट्रेक चालू करतलो. तर इकडे बोर्ड लावलेलो असा, कारण हे असा केदारनाथ वन्यजीव अभयारण्य. तर हे सर्व प्रकारचे प्राणी ह्या ठिकाणी आढळतात. हाय ग. आणि हे सगळे असा आपली मंडळी. चला आपण एकत्र ट्रेक करतो. काय हर हर महादेव. इकडे सगळे पक्षी असतात. तर या जंगलात हे सर्व पक्षी आणि प्राणी आढळतात. तर चला आपण पुन्हा एकदा सुरुवात करतो ट्रेकला. आणि इकडे प्लास्टिक फेकण्याक पूर्णपणे प्रतिबंध असा, त्यामुळे जर तुम्ही इकडे गेलास तर काही पण प्लास्टिक टाकू नको. प्लास्टिकचे बॉटल वगैरे काय असतात तर त्या डस्टबिन ठेवलेले असलेले त्या ठिकाणीच ठेवा. इकडे असा पूर्ण मॅप तुंगनाथ, चंद्रशिला, त्याच्यानंतर चोपटा, ट्रेकिंग पॉईंट, हे सगळी पूर्ण माहिती दिलेली असतात. खूप सुंदरकडे असे बोर्ड लावलेले असतात. आणि हे असा मंदिराविषयीची माहिती. वा, पूर्ण रस्त्या आतापर्यंतच्या रस्त्यात असे पूर्ण खाली दगडाचा फ्लोरिंग केला असा. बसाक देखील या ठिकाणी दगडाचे बेंचेस केलेले असतात. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघितलास तर अजून धुकं असा, त्यामुळे जे पर्वत असतात ते क्लिअर दिसत नाहीत. तर जरा थोडासा ऊन लागला की दिसतील. आणि आम्ही जॅकेटा काढलो. गरम झाला ना? हो, सगळ्यांनी जॅकेटा काढलो. तर आपल्यासोबत असा शिवम. तुका ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स हा नाही? फर्स्ट टाइम. ओके, चला चला. हर हर महादेव म्हणायचं आणि सुटायचा. हर हर महादेव. तर इकडे रेलिंग पण लावलेले असत साईडने, कारण या ठिकाणी पूर्ण असं खाली
दरी असा खोल, त्यामुळे सेफ्टी रेलिंग देखील असत. नाखवा काय ना हो, वसई चकोली होय, मालवण चकोली, मालवण चकोली इल्यात. एकूण 6 किलोमीटर ही ट्रेक असा चोपटा टू तुंगनाथ मंदिर, आणि त्याच्यावरती 1 ते 1.5 किलोमीटर असा चंद्रशिला पीक. तर तिकडून आपल्या 360 डिग्री हिमालय माउंटेन रेंजचं व्ह्यू मिळतं. आणि त्या ठिकाणी असा देखील समजलं जातं, म्हणजे मान्यता असा की प्रभू राम ज्यावेळी रावणाचं वध केल्याने, तर त्यावेळी ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी चंद्रशिलेच्या इकडे तप केल्याने अशी पूर्ण चंद्रशिला पीकची कहाणी असा, म्हणजे जी गोष्ट असा. तर तिकडे पण आपण जातलो. चला, खूप सुंदर असो एक्सपिरियन्स असतो. इकडे तुमका खच्चर पण मिळतात, त्याचे रेट वगैरे काय आपल्याला आयडिया नाही, कारण खाली खयच बोर्ड लावलेले नव्हते. किती होते? 1300 रुपये. 1300 रुपये होते. ओके, कोणी हुशार असतो तो. थँक्यू. तर 1300 रुपये खच्चर. पण खच्चरने जाण्यात मजा नाही, उगा त्यांना मुख्य प्राण्यांका त्रास देणे, त्यापेक्षा सावकाश सावकाश का होईना मस्तपैकी या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत ट्रेक करायची. 1 किलोमीटर आपण गेल्यानंतर खूप सुंदर असं आपल्या व्ह्यू बघूक मिळतं. पूर्ण ओपन असा एरिया असा वा, आणि समोर असत हिमालयाचे पर्वतरांगा. आपण आता 1 किलोमीटर अंतर क्रॉस केलं. जवळपास वाजल्यात 5:45. खूप सुंदर. आणि इकडे हे जे संपूर्ण रान वगैरे असा, तर ह्या रान असा, हे जी जमिनीची धूप असा, तर ती थांबूसाठी असा, त्याच्यामुळे इकडे कोणाक एंट्री नाही, म्हणून ही सगळी फेन्स लावलेली आहेत. नाही रे, इकडे पण सेम, त्यामुळे इकडून कोणी शॉर्टकट वगैरे घेऊ नको. वा, सगळे पूर्ण इकडे इन्स्ट्रक्शन्स लावलेले असतात. म्युझिक सिस्टम बनाना, शोर मचाना प्रतिबंधित आहे. वा, आणि इकडे एक होमस्टे असा. आमका काल एक रूम सांगितलं होतं, कारण आम्ही 7 जण रूम शोधत होतो. आपलं ऑनलाईन बुकिंग खूप लांब होता, तर इकडे आपल्या 5000मध्ये आपण जे 7 जण असत यांच्यासाठी रूम भेटत होती. या ठिकाणी वाटेत दुकानं पण असत, त्या ठिकाणी तुम्ही चाय पाणी वगैरे किंवा काय नाश्ता वगैरे करू शकतास. प्लस पाणी बॉटल वगैरे देखील तुमका मिळू शकता. पण चला, आपल्याकडून एवढ्यात तरी काय गरज नाही, पुढे बघितलं जात. हे बघ, इकडे गाय पण चरतात, गुरा. वा, आणि या ठिकाणी असत शेळी आणि मेंढी. हो, खूप मस्त व्ह्यू असा. अर्ध्या तासान आपल्या ग्रुपने हॉल्ट घेतल्या ना, कारण व्ह्यूच असं एक नंबर असा की हॉल्ट तर हवंच. अरे नाही, चालले हां, एक नंबर. पाठीमागे एकदम व्ह्यू बघा, खूप मस्तच. आणि आपण स्वेटर वगैरे सगळा काढला. मस्त अशी थंडगार हवा असा, आणि पूर्ण आपण निसर्गरम्य अशा वातावरणातून ट्रेक करत चाललो तुंगनाथ महादेव मंदिराकडे. सोबत आपलं सगळं ग्रुप असा, जे आम्ही कालपासून एकत्र असो. म्हणजे अगदी बद्रीनाथला माना विलेजला जाऊच्या टॅक्सीपासून ते पुन्हा येऊन टॅक्सी पकडून चोपटापर्यंत यापर्यंत आता ट्रेकपर्यंत, आणि काही जण तर केदारनाथपर्यंत आपल्या सोबत असत. अशीच आपल्या मित्र मिळतात प्रवासात, मस्त वाटतं. ते पण फर्स्ट टाईम असत, आम्ही पण तुंगनाथला फर्स्ट टाईम असो. त्यामुळे एकमेकांच्या जोडीने एक निर्णय घेऊन आम्ही आतापर्यंत एवढं प्रवास केलो. आपल्याक पूर्ण झिगझॅग जाऊचा असा. सगळे पूर्ण एकदम टॉपचे मका ट्रेकर दिसतात. आम्हीच फक्त 3 जण पाठी असो. सर्व आमचं जिमचं मेंबर आहे,
महिन्याक 1000 रुपये भरून जिम करता. खूप घाम गाळला ना. तर तुंगनाथ ट्रेक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त तो ट्रेकिंग मार्ग असा, त्याच ट्रेकिंग मार्गाने ट्रेक करा. इकडून शॉर्टकट वगैरे असत ते घेऊ नको, कारण काही वेळा बघितलं तर आपण झिगझॅग जे पूर्ण असतात रोड, तर ते वाचूसाठी आपण डायरेक्ट शॉर्टकट घेतो. पण आपण शॉर्टकट घेतल्यामुळे हे जे पूर्ण गवत इलेलं असा तर त्याचं नुकसान होतं. आणि ह्या गवत अशासाठी असा की या पर्वतांच्या क्षेत्रात या ठिकाणी मातीची धूप खूप होतं. म्हणजे ज्यावेळी पाऊस वगैरे पडता आणि लँडस्लाईडचे चान्सेस वाढतात. तर ह्याचा गवत असा तर त्या प्रोटेक्शन म्हणून असा. सोबत या ठिकाणी जी गुरं असतात तर त्यांना चरण्यासाठी देखील. त्यामुळे या नैसर्गिक साधन संपत्तीचं ऱ्हास करू नको. जे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात ते फॉलो करा. पावलं मस्त व्ह्यू वाटतं होय ना सर्व. निसर्गाच्या सानिध्यात कडक हेच असं व्ह्यू बघत बघत आरामात आपल्या ट्रेक करूची असा. अजून अरे इकडे अजून पूर्ण धुके असा. माझी काठी पडली तर मग घेऊन येते. जेवढं सुंदर व्ह्यू खाली असा तेवढंच इकडे समोर आणि तेवढंच वरती. तर पूर्ण आपल्या या सगळ्या झिगझॅग करत वरती जायचं असा टॉपला. चला वा खूप मस्तच एक नंबर व्ह्यू. आपल्या टीममध्ये महाराष्ट्राच्या आपल्या 2 मित्रांसोबत हे अजून देखील 2 मित्र असतात. नमस्कार भाई, तुमचं गाव हे कोणतं राज्य? UP उत्तर प्रदेश. तर पूर्ण यांची सुसाट गाडी असा वंदे भारत. एकदम पुढे जातात आणि 10-15 मिनटं आराम करतात. तुंगनाथ ट्रेक पहली बार? ओके. और यहाँ के बाद हम कभी ऐसे ट्रेक करिए. ओके. केदारनाथ हो गया, बद्रीनाथ हो गया, अभी तुंगनाथ. और इसके बाद केदार घर पे हरिद्वार होके सीधा घर पे. ओके ठीक है चलो. तर आम्ही थक गए. हमको इतनी आदत नहीं है. हाँ और आणि चढाव पण एकदम पूर्ण स्टीप असा. आमचं पण तर दमलोच अशा. सर्व आमचं जिमचं मेंबर. सांगा काय जाता रे. आणि शिवम दमलं काय नाही ना. गा मिलो काय ना. असाच प्रवास करत जायचो आपल्या का. पहिलं ऑफिशियल हॉल्ट आपलं आणि बसलो आपण जरा वेळ. पण असा बाकीची मंडळी थोडा वेळ आराम करून निघाली. सर्व पण बसला. तर इकडे नेटवर्कचं म्हणून गेलं तर जिओचा नेटवर्क आता आमचा योग चालू झाला. BSNLचा असा आणखीन जिओ आणि BSNLचा नेटवर्क असा. आणि खाली रूममध्ये आम्ही होतो तर तिकडे कोणताच नेटवर्क नाही. त्यामुळे इकडे येताना तुम्ही कॅश घेऊनच यावा, कारण जीपे वगैरे होत नाही. जर तुमका वरती यायचं लागतं त्याच्यानंतर जीपे होतं म्हणून परत खाली जायचा. पूर्ण ते हाल होतात. त्याच्यामुळे कॅश इकडे घेवा. भूक लागली. तर आता 6:15 वाजलेत आणि आपण नाही म्हटलं तरी 2 किलोमीटर अंतर क्रॉस केला ना रे. ऑलमोस्ट नाही मग तो 1 किलोमीटरवर ह्या होते स्टेप 2362 म्हणजे साधारण 1.67 वगैरे झाला. ओके म्हणजे 2 किलोमीटर पण अजून आपला क्रॉस नाही झाला. 1.5 ते 1.25 किलोमीटर झाला क्रॉस पाऊण तासात. इकडची झाडं एकदम ना भारी असतात. आपल्याकडे जशी सुरूची झाडं असतात त्या प्रकारे इकडे झाड असतात. आणि सगळे एकदम उत्तर त्या साईडची त्यांचे फांदेत बघ ना. होय बर्फ वगैरे इकडे बर्फ खूप पडता. आता हे जो तुम्ही एकदम पूर्ण ओपन ट्रेकचं हे बघतास रूट, तर या ठिकाणी हिवाळ्यात पूर्ण बर्फ असतात. आणि तुमका ट्रेकिंग याचे बर्फातले जे पूर्ण ते काय ते शूज असतात ना ते घातल्याशिवाय तुमका इकडे ट्रेक तुम्ही करूच शकत नाही. ब्लॅक कॉफी 5 ते पण विदाउट शुगर. मस्तच एक नंबर. आमची शेट लोकांकडे बसली आहेत. सर कॉफी और क्या चाहिए? वाह उधर बैठ के पिलो. वाह
ब्लॅक कॉफी आणि व्ह्यू एक नंबर. आता मी ब्लॅक कॉफी पियालो. 5 जणांचे 150 रुपये झाले आणि पाणी बॉटल असा इकडे 60 रुपये. आणि पण खालून पाणी बॉटल आणूचा म्हणजे डोक्यात ताप असणार आहे. भयंकर. हो खाली 30. जर आम्ही काल आम्ही चोपटा मार्केटला जेवलेलो होतो, त्या ठिकाणी पाणी बॉटल घेतलेलं, तर तिकडे 30 रुपये पाणी बॉटल होती, इकडे 60 रुपये. ठीक आहे, ट्रेकिंग करत वरती आणूचे लागतात या सगळं सामान. पूर्ण खाली डोंगर पार करून गेल्यानंतर पुन्हा एकदा असं आपल्या चढाव दिसता. पाठीमागे सगळा झिकझॅग होता आहे ना. आता वन साईड पूर्ण चढाव असा आणि मग कट्टा वरती पूर्ण धुक्या असा. आणि सूर्योदय पण झालो, पण धुक्यामुळे एवढा क्लिअर दिसत नाही. 7 वाजल्यात आणि आपल्या टीमने अजून एक हॉल्ट घेतलं ना. आणि आता ह्यो जो इकडे एक कॉर्नर दिसता डोंगराचं, तर त्याच्या पलीकडे राईट साईडला आपल्या तुंगनाथ मंदिराचं दर्शन होतं. आतापर्यंत तर प्रवास खूप सुंदर चालला. ट्रेक भरपूर आपण लांब इलं आणि याच्यामध्ये या ट्रेकमध्ये अजून एक खास म्हणजे की पूर्ण तुमका चढावच. मध्ये प्लेन रस्तो अजिबातच नाही, पूर्ण चढाव. आणि एक म्हणजे कच्चर वगैरे असत ह्यांची संख्या खूप कमी असा, म्हणजे लोकांवरती जी जाणारी असतात ती पण जास्त खच्चरने जात नाहीत आणि ट्रेकला पण गर्दी कमी असा, त्याच्यामुळे जरा चांगलं वाटतं. आणि वातावरण पण एकदम थंड असल्यामुळे अगदी जॅकेट वगैरे काढून पण घाम येत नाही. बाकी मस्त ट्रेक चालली आहे, एक नंबर. मध्येच एक व्ह्यू पॉईंट असा आणि या ठिकाणी सर्वजण आम्ही थांबलेत. आणि इकडून खालून आपण काल जे इलेलो तर त्या साईडचं पूर्ण रोड आणि ते टेंट दिसतात. आणि इकडे वरती असा तुंगनाथ महादेव मंदिर. सर्वजण या ठिकाणी थांबलेत. पण आपण चला या ट्रेकसाठी. चला 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 चला. हर हर महादेव. सर्व काय आमचं काय. अरे सर्व इलो पण एक नंबर, सर्व जोर मारलं. 7:10 झालेत आणि आपल्या मंदिराचं कळसाचं दर्शन झाला. हो खूप मस्त. दर्शन झाल्यावर एक नंबर वाटतं. आणि अजूनही आपण सगळे ट्रेक करतो, जवळपास ऑलमोस्ट इलो. हो बाकीची मंडळी आपली येता पाठीमागून. मंदिर परिसराच्या जवळ इल्यावर इकडे सगळी आता प्रसादाची आणि दुकानं असत, त्याच्यानंतर हॉटेल्स वगैरे असत ज्या ठिकाणी चहा नाश्ता, त्याच्यानंतर पराठे वगैरे मिळू शकतात. तर आपण आता ऑलमोस्ट पोचलो मंदिराकडे. 7:15 झालेत. 5:30ला ट्रेक चालू केलेली, 7:30पर्यंत मंदिरामध्ये पोचू. इकडे एक कसा आकाशकुंड गेला सर्व आम्ही तर ट्रेकिंगच्या रूटवर या ठिकाणी असा आकाशकुंड. व बघा पण पाणी प्रवाहित नाही रे. हो मंदिराच्या एंट्री गेटकडे गेलो फायनली. हो आपण सर्वजण पोचलो इकडे असा मंदिर. आणि आमच्यासाठी खास वाट बघत थांबलेले पुढे गेलेले. चला शिवम चला. 7:30 म्हणजे 7:15च्या आसपास आपण पोचलो मंदिराजवळ. तर आपली पूर्ण टीम असा आपण एकत्र जातो दर्शनाक. आपली वंदे भारत एक्सप्रेस पुढे इलेली पण ती आमच्यासाठी थांबली पाठीमागे. कारण हो क्रॉस वेट ह्या दिल्याने सिग्नल दिल्याने. वा एकदम खूप मस्त वाटतं. तसे म्हणजे आमची कालपासूनच ओळख झाली आहे, पण एक ग्रुप म्हणा
आम्ही एकत्र प्रवास करतो आणि आता पुढे केदारनाथला देखील जाणार आहोत. तर इकडून लेफ्ट साईडला असा तुंगनाथ महादेव मंदिर आणि सॉरी एक मिनिट चला, आणि इकडे 1 किलोमीटरवर असा चंद्रशिला पीक मंदिरकर असा चंद्रशिला मार्ग. आणि इकडून आपण आता जाऊया तुंगनाथ महादेव मंदिर. तरी आपण मंदिराकडे. आणि या ठिकाणी आता चप्पल स्टँड असत, तर पहिले ते आपण चप्पल वगैरे काढून घेऊया. जय बाबा तुंगनाथ. चला आता आपण जाऊया दर्शनात. हो इकडून आता आतमध्ये वा मंदिर परिसरामध्ये येईल आणि समोर असा तुंगनाथ महादेव मंदिर खूप सुंदर. वा मंडळी सर्वांनी दर्शन घ्या. जगातला सर्वात उंच शिव मंदिर श्री तुंगनाथ महादेव मंदिर. तर इकडे आपण गाभाऱ्यामध्ये आतमध्ये जातो. तर या ठिकाणी नंदी महाराजांचं पाषाण असतं. त्याच्यानंतर इकडून आपण आतमध्ये जातो आणि इकडे कळस दिसता. तर छोटंसंच फक्त गाभारा असा आणि आतमध्ये शिवलिंग असा श्री तुंगनाथ महादेवांचा. त्यानंतर काही पाषाणं देखील असत, तर त्या ठिकाणी देखील आपण दर्शन घेतला. त्यानंतर मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी पार्वती मातेचं देखील मंदिर असा. त्याच्यानंतर तिकडे समोर तुम्ही बघितलं असतात बाबा भैरवनाथ, तर त्यांचं मंदिर असा. आणि काही इतर छोटी मोठी मंदिरं देखील असतात. मंदिराच्या पाठीमागे बघितलं तर या ठिकाणी एक मंदिर असा. खूप सुंदर असं तुंगनाथ महादेव मंदिराचं परिसर असा. आणि अगदी 2 मिनिटात आमचं दर्शन झालं. अजिबात लाईन नाही, गर्दी वगैरे काहीच नाही. खूप सुंदर. 5 केदारपैकी तृतीय केदार म्हणून श्री तुंगनाथ महादेवांची ख्याती असा. वा आणि आज आपण या ठिकाणी दर्शन घेतलं. खूप मस्त असं वाटतं. होय पण हे पण पंचकेदारमधले 2 केदार दर्शन पूर्ण. बघूया भविष्यात महादेवांची इच्छा असतात तर अजून आपले पंचकेदार यात्रा पण नक्की होईल भविष्यात आणि त्याची अपडेट आम्ही तुमका नक्की देऊ. हर हर महादेव. जय श्री बाबा तुंगनाथ. तर आपला दर्शन खूप मस्त झाला आणि आता पुन्हा आपण रेडी झालो शूज वगैरे घालून. आणि इकडून आता आपण चाललो चंद्रशिला पीक जवळ. चला मंडळी, हर हर महादेव. खूप सुंदर. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मगाशी अजिबात धुका नव्हता. आपल्या पूर्ण पायथ्याशी जे पूर्ण रस्ते वगैरे होते तर ते दिसत होते. आणि आता पूर्ण सगळा धुका झालेला असा. आणि आम्ही आता चाललो चंद्रशिला पीककडे. इथून असा 1 किलोमीटर. हो तर या ठिकाणाहून जातो आणि धुका बघा कसला येतं आता. हो इकडून चालूया कारण या ठिकाणी रेलिंग अजिबात नाही. हो तर आपण चोपटापासून तुंगनाथ मंदिरपर्यंत जे ट्रेक केले त्यामध्ये वॉशरूम तुमका खयच नाहीत. डायरेक्ट मंदिराकडे वॉशरूम असतात, त्यामुळे ते एक जरा फक्त काळजी घ्यावा. आता आपण चाललो चंद्रशिला पीककडे. इकडे तर काहीच नाही, फक्त इकडे जो ट्रेकिंगचा रूट आहे तो खूप डेंजरस असा. रेलिंग वगैरे काहीच नाही, त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला आयना ट्रेक करूची लागतेली. रस्तो बघा यासाठी काहीच नाही, त्यामुळे शक्यतो आम्ही इकडूनच चाललो. जास्तीत जास्त आपल्या या बाजून चालायचं असा. आणि खाली पूर्ण खोल दरी आणि सगळा धुक्यावर येतं. वा आम्ही ज्या व्ह्यूसाठी इलो काहीच नाही दिसत, सगळा पूर्ण धुक्या. तर इकडून आपल्या या साईडला म्हणजे उजव्या बाजूक केदार घाटी, त्याच्यानंतर त्रिशूल पर्वत, चौखंबा पर्वत असे दिसतात, पण आता धुक्यामुळे काहीच ते दिसत नाही. आणि कुठलं होतं रे? चौखंबा, त्रिशूल, नंदादेवी ना, नंदादेवी पीक आणि केदार घाटी. गॅम्बुआ ता नाव नाही बाबा मी ऐकलं. जरा थोडासा हॉल्ट घेतलो, एक सगळेजण थांबलो, एक घोट पाणी पितो. जवळपास आपले किती जास्त पाणी नाही लागलं ना, 2च बॉटल पाणी लागलं.
2च बॉटल फक्त पाणी. हो दोन्ही नाही, दीडच लागली, ती अर्धी झाली होती बरोबर. हो, ती पहिली अर्धी होती चाललेली आणि ही आता अजून संपायची आहे. आणि अजून आम्ही काय खाल्लो पण नाही. नाश्ता जरा करूचा लागतो आपल्या, पण ते उतरल्यावर करूया नाश्ता. आणि मग करू. हा वर मागणी चांगलीच आता काय करणार, पण भूक लागली आहे. चक्कर. हो, पोट आतमध्ये दुखतोय. आता मस्त ऊन इला. मगाशी एकदम पूर्ण धुका होता आणि आता बघा पूर्ण क्लिअर. हा चला, आपल्याक जर पर्वतांचं व्ह्यू बघूचं असतात तर इकडनं पटापट ट्रेक करत जाऊ का. परत जर धुक्या येईल तर कदाचित आपल्याक व्ह्यू मिळायचो नाही. आणि एवढ्या आपण मेहनत त्याच्यासाठीच करतो. एक 500 मीटर चढल्यानंतर चढाव खूप डेंजरस होत जाता. रस्तोच म्हणजे एकदम पूर्ण स्लिपरी असा, त्यामुळे इकडनं खूप सांभाळून चढायचं लागतं. आणि यावरती असा चंद्रशिला पीक, तिकडचा वरती मंदिर आहे. अजून थोडासा अंतर रावला आणि त्याच खूप एकदम स्टीप असा. चला. हो, आणि पुन्हा इकडे धुका येतं बघा कसा. वा हो, तिकडे जायचं आपल्या का. तुंगनाथची चढाई एवढी काही वाटली नाही आमका, पण चंद्रशिला चढाव ओ पूर्ण अगदी अक्षरशः परीक्षा घेता आमची. आणि इकडे तर पूर्ण असं आहे की एकदम एक 70-80 डिग्रीमध्येच वरती चढायचा. एकदम पूर्ण डोंगर आणि रस्तो पण खूप रिस्की आहे. म्हणजे पाय हाकडतो तकडे गेलो की डायरेक्ट गडगडत खाली, काही स्टॉपच नाही. चला, सर्वेश पाठी असा अजून सर्व. चल हिला जवळीला हे बघा जवळच इकडे वरती जो झेंडा दिसता भारताचा, त्या ठिकाणी आपला डेस्टिनेशन असा. शिवम चला आगे महादेव की. हा जवळीला आपण. वाटचा व्ह्यू क्लिअर झाला आता. हो, पुन्हा एकदा व्ह्यू क्लिअर झालो. धोका येता जाता आणि आम्ही आमची ट्रेक करतो, थांबतो. चलो चल, आगे तुम बढ़ो, हम तुम्हारे पीछे आगे. आपण इलो चंद्रशिला पीक जवळ. तर या ठिकाणी मंदिर देखील असा. हा गंगाधाम मंदिराकडे इलो आणि आपली मंडळी ऑलरेडी पोचली आहे. पनो, अभिषेक आणि आपले 2 मित्र UPचे. आणि इकडे सर्वेश आणि अरे शिवम चल हळूहळू सांभाळून. हा चला, आता आपण दर्शन घेऊया. सर्व आहेच बसतं तपश्चर्येक. ठीक आहे, पण्या तुझ्यासोबत बसता इकडे. चंद्रशिला पीक जवळ पोचलो आणि इकडे गंगा मातेचं मंदिर असा. तर त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलं, खूप मस्त वाटलं. फक्त एक मिस झाला आपला की धोक्यामुळे आपल्या जे पूर्ण पर्वतरांगांचा व्ह्यू असा 360 डिग्री, तर तो आपल्याला बघूक नाही मिळालो. ठीक आहे, पण इथपर्यंत पोचलो, त्या इम्पॉर्टंट असा. हर हर महादेव. हर हर महादेव. आपण आता रिटर्न ट्रेकला स्टार्ट करतो. वाजल्यात 9:15. परफेक्ट 10:30पर्यंत ट्राय करूया हो की खाली तिथपर्यंत पोहोचू रूमपर्यंत. तर ह्या असं मंदिर आणि मंदिराच्या पाठीमागून इकडून तुम्ही गेलाच नाही की तुमका तिकडे पुढे 360 डिग्रीचा व्ह्यू मिळतं. हरदे भाऊ ते पुन्हा आणि तकडे गेले आहोत. इकडे पुढे आणखीन काही एक मंदिर असा बघूया. प्लेन ट्रेक असा सगळा धोका काहीच कळत नाही पुढे काय असा की नाही. हो इकडे खाली मंदिर आहे ते. हो आणि पूर्ण मग तास ना दिसत नाही काही पण. तरी पण चला जाऊया पुढे आपण तिकडे. तर या ठिकाणी काही दगडांचं एकदम पुराचं मंदिर बनवलेलं असा आणि एक छोटंसं शिवलिंग असा आणि आपलं भगवं झेंडो. बाकी पुढे काय नाही. तर चला इकडे आपण दर्शन घेऊन आता चाललो रिटर्न ट्रेकला. ओके ना.
चला 5:30ला आपण ट्रेक चालू केलेली. मंदिरमध्ये आपण 7:30 वाजता पोचलो. चंद्रशिला पीकवर 8:30 वाजता पोचलो आणि आता 9 वाजता या ठिकाणाहून पुन्हा रिटर्न ट्रेक आपण चालू केलं. ओव्हरऑल ट्रेकला आपल्या काय जास्त वाटला नाही, फक्त थोडंसं श्वास घेऊ थोडंसं प्रॉब्लेम होता. म्हणजे आपला जय महाराष्ट्र. नाशिकवरून आलात? ओके. हर हर महादेव. फक्त तुंगनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ. मस्त. आता हे झालंय कुठलं अजून? बद्रीनाथ जायचंय. केदारनाथ झालं. ठीक आहे ठीक आहे मस्त. आम्ही आता केदारनाथला चाललोय. चला जय महाराष्ट्र. हो बद्रीनाथ जाऊन आलो आम्ही पहिल्यांदा. इकडनं आलो. हो उद्या केदारनाथ ट्रेक. हो संध्याकाळपर्यंत सोनप्रयाग. प्रयत्न करा ना. हा गौरीकुंडला. हो गौरीकुंड स्टे. हो हो हो. आणि सकाळी लवकर ट्रेक चाल. 3 वाजता समजा निघाले ना. हा तुम्हाला किती लागेल माहिती? 12:30 12:30. जर 12 वाजेपर्यंत पोहोचले ना, हा लाईन खूप असते. हा तिथं स्टे दिवशी तिथं एक दिवस. एक हो तोच नाईट स्टे फक्त. तर मग काय करायचं, हा तिथं ना मंदिराकडे जायचं. डायरेक्ट लेफ्ट साईडला आहे ना, हा एक विशेष दर्शन म्हणून हा तिथे ना हा पावती काढतात ते. हा 5,500ची पावती राहते. हा तुम्ही 5 लोक किंवा 5 लोक घेऊन जायचे हा किंवा 7 पण चालतात. हा मग तिने जर तुम्ही घेतली नाही पावती, हा 10:30-11ला आहे ना, हा मस्त तुमचं ना डायरेक्ट एकदम जबरदस्त दर्शन होईल रात्री. रात्री. ओके ठीक आहे. घ्यायला विसरू नका, कारण की ना एवढं लांब जाऊन ते बाहेरून दर्शन घेणं पण थोडं हे वाटतं. बाहेरून आहे ना, माहिती का, तुम्ही जेव्हा पोहोचणार ना, हा ती लाईनच त्या ब्रिजच्या अलीकडे आहे. हो बरोबर. आणि आता आम्ही होतो तिथं 4 तास तरी लागणार. 4 नाही भाऊ, ते रात्री 2:30ला लागलेलं त्यांचं सकाळी 11-12 वाजता. अरे बापरे. ठीक आहे ठीक आहे चालेल. बेस्ट वे ना तुम्ही ना हा जायचं. एखादं भले तुमचं काही झालंय का बुकिंग तिथलं? हो याचं रूमचं वगैरे बुकिंग आहे सर्व. तिथलं आहे ना? हो हो हो. ठीक आहे. मग आहे ना तिथे गेले का, हा. पहिले तिथं त्यांना विशेष पूजाची तिथे ना जायचं काउंटरला. हा ते काउंटर 1 वाजता उघडतं. ओके. तिथून ते कुपन देतात. हा कुपन घ्यायचं हा आणि परत 5 वाजता ते पावत्या वाटतात. 5-5:30 हा. 1100 पर पर्सन. हा तर मग ती पावती घ्यायची. त्याचा टाइम असतो 12, 1, 2 ओके. किती टाइम. हा मस्त जायचं रूमवर झोपून घ्यायचं. मस्त हा. मस्त आरती करायची. हा ते भैरवनाथ भैरवनाथ करून यायचं. मस्त झोपून घ्यायचं. बरोबर. 1:30-2 वाजता उठायचं. करायची डायरेक्ट दर्शन. ठीक आहे दर्शन असं ना तुम्ही चालेल. नक्कीच धन्यवाद. हा तसंच करा, कारण की नाही तर मग दुसऱ्याकडनं जर घेतले ना, हा ते लोक 10,000, 15,000. बरोबर. हो चालेल थँक्यू. रिटर्न ट्रेकला तर अजून पण डेंजर असा, कारण स्लिपरीच असतो हा पूर्ण आणि आपल्या खूप सांभाळून या ठिकाणी चालायचं लागतं. काही ठिकाणी तर पूर्ण सिंगल वेच असा, म्हणजे समोरचे येणारे येऊन का थांबूचं लागतं आणि मग ते पास झाल्यानंतर आपल्याला जाऊचं लागतं पुढे. चला सावकाश सावकाश आपल्याक रिटर्न ट्रेक करूची असा. आमची इकडे स्लोवाली गँग आहे, सर्वेश, मी आणि शिवम. आणि फास्टवाली गँग असा इकडे एक 2 वंदे भारत एक्सप्रेस आहेत आणि एक जनशताब्दी आहे. मडगाव मुंबई CSMT होय ना, एकदम सुसाट चढली आहे. हा आराड जोरात अजून. हा मस्ती. एक 15 ते 20 मिनिटात आपण खाली येलो मंदिराजवळ. फक्त सगळं धुके असा. हा हो. तर आता इकडे जरा थोडंसं नाश्ता करूया, कारण सकाळपासून आपण काहीच खाल्लं नाही तर भूक पण लागली असा. आणि रिटर्न ट्रॅकला जवळपास आपल्या 1 तास 1 तास तरी लागत. नॉनस्टॉप गेलो होतो 1 तास लागत, थांबत गेलो तर 1 तास लागत आपल्याक. चला आता नाश्ता करून घेऊया. इकडे ना हे छोटे छोटे ससे खूप दिसतात. ते बघ गेलो बघितलं, पटकन गायब झालो. पोचलो मंदिराजवळ आणि इतर भाविक देखील आता वरती चंद्रशिला ट्रेकसाठी जातात. तर आता आपण आपली मंडळी शोधूया, काही बसले ते नाश्ता करू. चला इकडून असा मंदिराचा प्रवेशद्वार आणि इकडे आता चाललो आपण खाली. मॅगी मागवली असा, खूप भूक लागली. इकडे पराठे, मॅगी आणि काहीतरी राईस वगैरे मिळतं ना, कढी चावल आणि ती मिरची ते भेटता खाऊ. तर चला मॅगी खाऊन घेऊया आणि पटकन रिटर्न ट्रेक चालू करूया. 9:15 झालेत आणि आता गर्दी वाढाक सुरुवात झालेली असा.
सर्व जे भाविक असतात ते आता वरती ट्रेकिंग करून येतातच. आणि धुका तर काय कमी होण्याचं नावच घेत नाही. मध्येच ऊन येता आणि मध्येच पूर्ण धुक्या. तर आपण आता नॉनस्टॉप खाली ट्रेक करूचो प्लॅन केलं. बघूया उतरताना तेवढं काही प्रॉब्लेम येत नाही आणि वातावरण पण थंड असल्यामुळे तेवढं घाम पण येत नाही. सुसाट एकदम सुसाट सरसरावूनच चाललेत. चढताना खूप म्हणजे कठीण होता, त्याच्यात पुन्हा 1 नंबरला होतो आणि जाताना खाली सर्वेश 1 नंबरला असा जो सगळ्यात शेवटी होतो जाताना. फुल स्पीडमध्ये रिटर्न ट्रेक सुरू असा आणि बाकीची मंडळी असं आमची ती पण येता मागणं. चला हळूहळू जाऊया खाली. 10 वाजून 10 मिनिटं आणि आम्ही ऑलमोस्ट म्हणजे आपण 75% उतरलो खाली. आता ह्या ह्याच्यातनं खाली गेलो की गेलो हो त्या ह्याच्यातनं, कारण आपण बघ पहिलं हॉल्ट आपण ह्याच्यात घेतलेलो त्या टर्नला आणि सर्वेच येता मागून. बाकी सगळी मंडळी पाठी आहे. मी आणि पण इलो पुढे. 10:15 वाजून गेलेत आणि आपण ऑलमोस्ट आता खाली उतरलो. तर जाताना आपल्या पूर्ण ओपन ग्राउंड लागलेला, तर त्या ठिकाणी आपण पुन्हा इलो आणि इकडनं जास्तीत जास्त 10 मिनिटाचा रस्तो. आता आपण इलो खाली 10:30 वाजल्यात आणि गर्दी बघा कसली वाढत चालली आहे, तुफानी गर्दी. तर आपण आता आपल्या रूमकडे पोचलो. तर हे असा चेकिंग पॉईंट. तर इकडे सर्व चेक होऊन तुमका रिसिट देऊन नंतर पुढे पाठवला जाता. त्या ठिकाणी आपण आता पुन्हा इलो. 10:30 वाजल्यात आणि आपण फायनली पोचलो तुंगनाथ ट्रेकच्या स्टार्टिंग पॉईंटवर. तर आपल्या 40 मिनिटात आपण खाली उतरलो. इकडे बाजूकच आपलं रूम असा आणि खूप सुंदर असा ट्रेक झाली, दर्शन झाला, चंद्रशिला पीकमध्ये जाऊन इलं. खूप चांगला एक्सपिरियन्स होतो. मस्त ना पण सर्वेश. हर हर महादेव. आपण काटे आपण रिटर्न देतो. 50 रुपये घेतलेली रिटर्न जर दिले तर 20 रुपये देतले, 60 रुपये आपल्याला रिटर्न येतले. आणि ही असा आपली रूम. तर जो तुंगनाथ ट्रेकचा मार्ग असा त्याच्या बाजूकच इकडे रूम असा आणि आपल्या ही रूम पडली 4,500 रुपयामध्ये. तर आपले 2 ग्रुप होते. देते थांबा. तर इकडे ह्यो एक आपलं रूम होतो आणि दुसरं ग्रुप आपलं तिकडे होतं. तिकडे 4 जण होते आणि इकडे आपण 3 जण होतो. तर 4,500 रुपये आपल्याला लागले. जर तुम्ही चोपट्यामध्ये रूम बुक करत असाल तर या ठिकाणी 2 चोपटा असतात. एक असा ट्रेकचं स्टार्टिंग पॉईंटवाला चोपटा, दुसरा असा चोपटा मार्केट. तर ऑनलाईन बुक करत असताना चोपटा मार्केट की तुंगनाथ ट्रेकचं रूटच्या तिथला चोपटा ह्या मात्र कन्फर्म करा, नाही तर खूप गोंधळ होतो. आमचं काल सेम गोंधळ झाला. आम्ही 1700 रुपयामध्ये बुक केलेली रूम सेम इकडच्या नावानं पण नंदादेवी होमस्टे हॉटेला, तिकडे पण नंदादेवी होमस्टे हॉटेला. तर मॅपवर आम्ही इकडचा बघून आमका वाटलं हैसरचा असताना, तर त्यामुळे ते आमचे 1700 रुपये होते पण 1000 रुपये आमचे ते फुकट गेले. पण इकडे आमका 4,500 रुपये अजून एक्स्ट्रा द्यायचे लागले. तर ह्याच्यापासून थोडंसं जरा सावध राहा. आणि त्यासोबत जर तुमका कमी रेटमध्ये रूम हवे असतील तर तुमका टेंट मिळतले. इथून 4-5 किलोमीटरवर टेंट असतात म्हणजे कुंड साईडला. तर त्या ठिकाणी तुम्ही टेंटमध्ये राहू शकता. असतं तिकडे तुमका 1,000-1,200 रुपयामध्ये टेंट मिळतले, प्लस त्याच्यामध्ये जेवण वगैरे सगळं इन्क्लुडिंग असतं. तर आपल्या तुंगनाथ महादेव मंदिर दर्शनाचं खर्च किती झालो? रूम बुकिंगला 1500 रुपये, काल रात्री जेवण 100 रुपये, त्याच्यानंतर ट्रेकला जाताना पाणी बॉटल सगळं ते पकडून एक पर पर्सन 200 रुपये आमका खर्च येलो. बाकीवरती दर्शनासाठी वगैरे तसं काय प्रॉब्लेम नाही. रिटर्न येताना पण काय आपल्याला जास्त खर्च नाही. तर मिळून टोटल आपल्याक एक 1800 ते 1700पर्यंत आपल्याक टोटल खर्च येईल. तर तुम्ही पण येत असाल त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये तुमचं होऊ शकता जर तुम्ही रूम वगैरे व्यवस्थित कमी रेटमध्ये घेतला असतात. बाकी जेवणाचे वगैरे इकडे सगळे नॉर्मलच पूर्ण खर्च असतात. तर चला इकडून आता आपण चाललो केदारनाथला. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चोपटा टू केदारनाथ तर हे प्रवास बघणार आहोत. तिकडे आपण सगळं रजिस्ट्रेशन चेकिंग, क्लॉक रूम वगैरे काय काय असतं, रजिस्ट्रेशन चेकिंग कसा होता, टॅक्सीची वगैरे सगळी माहिती घेणार आहोत. तर पुढची व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा.